नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीडी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। काल तुम्ही माझ्यासोबत संख्या मालिका या प्रकारातील 10 बेसिक लॉजिक शिकला होता। 10 बेसिक लॉजिक। तर आज आपण या 10 बेसिक लॉजिक पैकी रिजनिंग तसेच अंकगणित या विषयाच्या संदर्भाने महत्त्वाचे असलेले 2 लॉजिक शिकणार आहोत। पहिला लॉजिक म्हणजे वर्ग संख्या आणि घन संख्या किंवा वर्ग आणि घन, स्क्वेअर आणि क्यूब। आणि दुसरा जो लॉजिक आहे ते म्हणजे मूळ संख्या, प्राइम नंबर। तर या आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे जर तुम्ही सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि घन परीक्षांच्या प्रश्नांमध्ये विचारलेले आहेत। त्यानंतर मूळ संख्या तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, तर त्या आहेत 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या। आता या 25 मूळ संख्यावर अंकगणिताचे प्रश्न असतात, तसेच संख्या मालिका बुद्धिमत्तेची पण प्रश्न असतात। मग हे जे 2 लॉजिक आहेत, 1 ते 30 पर्यंत मला वर्ग आणि घन माहित असले पाहिजे। दुसरा की 1 ते 100 पर्यंत ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या मला माहित असल्या पाहिजेत। आज मी तुम्हाला त्याच ह्या 2 गोष्टी शिकवणार आहे की ह्या सोप्या पद्धतीने कशा तुम्हाला लक्षात ठेवता येणार आहेत। तर तुम्ही बघा, वर्ग घन शिकला असाल या अगोदर, तर तुम्ही अगोदर ते पाठ करताना एकदा तुम्ही वर्ग पाठ केले असतील, त्यानंतर तुम्ही घन पाठ केले असतील। पण आज मी अशी तुम्हाला एक क्लुप्ती सांगणार आहे की तुम्ही एका वेळेतच वर्ग आणि घन पाठ करू शकता, म्हणजे तुम्हाला डबल मेहनत घेण्याची गरज नाही। तर बघा, ती माझी काय पद्धत आहे किंवा क्लुप्ती आहे, तर x स्क्वेअर x क्यूब। तर बघा, आपण खाली खाली लिहत जाणार आहोत। 1 चा स्क्वेअर 1, 2 1 चा स्क्वेअर 1 चा क्यूब 1, ओके, 2 4 8 बघा स्क्वेअर क्यूब। त्यानंतर 3 चं बघा 3 9 27, ओके, 4 16 64 5 25 125 6 36 200 16 7 49 343 8 64 512 9 81 729 आणि 10 100 1000। बघा मित्रांनो, तुम्ही एका वेळेच ते दोनही पाठ करू शकता। कसं? 1 1 1 2 4 8 3 9 27 4 16 64 5 25 125 6 36 216 7 49 343 8 64 512 9 81 729 10 100 1000। त्यानंतर 11चा पण सेम असं करू शकता तुम्ही। 11 ते 20 पर्यंत पाठ 11 121 13 से 31, ओके। चल 12 144 17 से 28 13 1 से 69 21 से 97 14 196 27 से 44 15 225 33 75, ओके, 16 2 से 56 40 96 17 2 से 89 49 13 18 3 से 24 58 32 19 3 से 61 68 59 20 4 से 8। बघा, वर्ग घन एकत्रित पाठ 11 121 13 131 12 144 17 से 28 13 169 21 से 97 14 196 27 से 44
25 225 33 75 16 256 40 96 17 289 49 13 18 324 58 32 19 361 68 59 20 408,000. याच प्रकारे तुम्ही 21 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि घनपाठ करू शकता. 21 441 92 61 22 484 10 648 ओके. 23 529 12 167. बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला 23 पर्यंत सांगतोय आणि थांबतोय. तर तुम्हाला 24 25 26 तर 30 पर्यंतच स्वतः तुम्हाला घरी होमवर्क करायचं आहे. तर तुम्हाला लक्षात येत आहे की कसं पाठ करायचं आहे. ओके, तुम्हाला हे समजलंच असेल. आता आपण वर्गांकडे वळू की सॉरी आता आपण मूळ संख्यांकडे वळू की मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या. तर बघा, मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागणार आहे. एक ते 100 पर्यंत किती प्राईम नंबर. तर 25. ओके, आता प्राईम नंबर म्हणजे काय किंवा मूळ संख्या काय असतात. तर बघा, मूळ संख्या किंवा प्राईम नंबर म्हणजे अशा संख्या ज्यांना स्वतः आणि फक्त एकनेच भाग जातो. त्यांना फक्त स्वतः आणि एकनेच भाग जातो. उदाहरणार्थ घ्या 5. ओके, 5 ने कोणत्या दुसऱ्या संख्येने 5 ला भाग जाणार आहे का. नाही. एकतर तिला 5 ने जाईल किंवा फक्त 1 ने जाणार आहे. म्हणून 5 ही पण काय आहे, मूळ संख्या आहे. मूळ संख्या. आता बघा, आपल्याला 1 ते 100 पर्यंत असलेल्या मूळ संख्या माहित असणे गरजेचं आहे. कारण परीक्षांमध्ये मग प्रश्न विचारतात की 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती किंवा 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 1 ते 70 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. अशा पद्धतीनं अंकगणिताचे प्रश्न असतात आणि संख्या मालिकेमध्ये वर्ग दिलेले असतात. तर अशा वेळेस लक्षात ठेवावे लागतात आपल्याला मूळ संख्या, प्राईम नंबर. तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आणि त्या लक्षात कशा ठेवायच्या. तर बघा, 1 ते 10 पर्यंत 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. 23 ते 57. बरं, असं लक्षात ठेवू शकता. दुसरे जे आहे 11 ते आता 20 पर्यंत, 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या. यात पण 4 मूळ संख्या आहेत, 4 मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. 11 से 13, 17 से 19. बघा कसं लक्षात ठेवता येत आहे आपल्याला. चला, त्यानंतर आपण पाहू की 21 ते 30 पर्यंत कोणत्या मूळ संख्या आहेत. तर 21 ते 30, 21 ते 30. तर 23 आणि 29, 23 आणि 29 या दोन मूळ संख्या आहेत. आता बघा, याचा सेम खाली लिहायचं आहे तुम्हाला. 51 ते 60, 51 ते 60. तर यामध्ये बघा 53 59, 53 59 आणि पुन्हा याच्या खाली लिहायचं आहे तुम्हाला 81 ते 90 दरम्यान असलेल्या मूळ संख्या. बघा, यांच्या एकच स्थानी काय येत आहे बघा. सारखंच आहे ते. ओके, चला आता 81 ते 90 पर्यंत पण सेम तसं बघा. ओके, 83 89. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता याच्या पुढच्या मूळ संख्या पाहू. तर त्या आता 31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या. तर यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. सॉरी, 2 मूळ संख्या आहेत. यामध्ये बघा 2, यामध्ये पण 2. ओके, यामध्ये मग कोणत्या 2 मूळ संख्या आहेत. तर ते आहे 31 आणि 37. ओके, त्यानंतर याच खाली आपल्याला लिहायचे आहे म्हणजे मग तुम्हाला आठवण राहतील. ओके, 61 ते 70 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. तर 2. आणि त्या कोणत्या. तर त्या म्हणजे 61 आणि 67. एक तर
61 आणि 67. त्यानंतर आता उरलेत बघा 40 झाला इथपर्यंत. ओके, आता आपण 41 ते 50 पर्यंत. ओके, 41 ते 50 पर्यंत 3 मूळ संख्या आहेत. 41, ओके, 41, 43 आणि 47. मग याच खाली सेम लिहायचे आहे तुम्हाला. 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या. तर बघा 71, 73 आणि इथं 47 आहे. फक्त इथं थोडं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की इथं 79 आहे. 79. ओके, त्यानंतर आपण शेवटचा आता गट पाहू, तो म्हणजे 91 ते 100 पर्यंत. 91 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 91 ते 100 पर्यंत फक्त एक मूळ संख्या आहे आणि ती म्हणजे 97. तर आपल्या 25 मूळ संख्या आपण इथं लिहून काढलेल्या आहेत. त्या लक्षात कशा ठेवायच्या आहेत ते 1 ते 100 पर्यंत 23 ते 57. ओके, 11 ते 20 पर्यंत 1113, 1729. ओके, 21 ते 30, 51 ते 60 आणि 81 ते 90. हे एका खाली एक लिहायचे आहे कारण या प्रत्येकामध्ये 2 मूळ संख्या आहेत आणि एकक स्थानचे अंक बघा सारखेच आहेत. ओके, 23, 29, 21 ते 30 मध्ये, 51 ते 60 मध्ये, 53, 59 आणि 81 ते 90 मध्ये 83, 89. ओके, त्यानंतरचा जो गट आहे तो म्हणजे 31 ते 40 पर्यंत आणि 61 ते 70 पर्यंत. तर 31 ते 40 पर्यंत 31 आणि 37 2 मूळ संख्या आणि 61 ते 70 पर्यंत 2 मूळ संख्या 61 आणि 67. त्यानंतर 41, 50 आणि 71, 80 एका खाली एक ठेवायच्या. यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. 3 मूळ संख्या 41, 43, 47 आणि इथं बघा 71, 73 आणि एक लक्षात ठेवावं लागते इथं 47 आहे पण इथं किती आहे? 79 आहे. 91 ते 100 पर्यंत एकच मूळ संख्या आहे ती म्हणजे 97. आता आपण मोजून घेऊ की आपलं बरोबर आलेले आहेत का 25 मूळ संख्या. तर 4, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. बघा 25 मूळ संख्या आपण पाठ केलेल्या आहेत. तर यापुढील लेक्चर मध्ये आपण संख्या मालिका यावरील प्रश्न आणि उत्तर घेऊ.